नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या नेत्यांचा निषेध असो, तुडीचा विजय असो। भारत माता की जय। डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या नेत्यांचा निषेध असो, कायद्याचा पदाचा गैरवापर करणाऱ्या नेत्यांचा निषेध असो। धिक्कार असो, धिक्कार असो, डॉक्टरांच्या हल्ल्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। डॉक्टरांच्या हल्ल्याचा धिक्कार असो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। नमस्कार. मुंबईतील डोंबिवलीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एका राजकीय नेत्यानं डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये अनेक डॉक्टर संघटनांनी याविरोधात आवाज उठवलेला होता. सांगली आणि मिरजेतील डॉक्टरांनी सुद्धा आज एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याविरोधात निषेध आंदोलन केलेलं आहे, निदर्शनं केलेली आहेत आणि ताबडतोब या अशा राजकीय नेते असतील, नगरसेवक असतील, जे अशा डॉक्टरांवर हल्ला करतायत त्यांच्यावर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आज या डॉक्टरांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आपल्याबरोबर या संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नक्की काय भूमिका आता तुमची या निमित्तानं राहणार आहे, काय इशारा आहे? हे बघा, हे वारंवार होत चाललंय. बरेच वेळा हल्ले होत आहेत, आंदोलनं होत आहेत आणि सगळं विसरून जातात. पण आता हा तो काळ राहिलेला नाही आहे. आता आम्ही युवा डॉक्टर आहोत, नवीन पिढी आहे आमची. आम्ही शांत बसणारे, आबरून म्हणजे प्रसिद्धीला घाबरून आम्ही घरात बसणार नाही आहोत. जर असे हल्ले जर नाही थांबले तर जो पक्ष या अशा लोकांना पाठीशी घालेल, अशा लोकांना तिकीट देईल, त्या वार्डात आमची लोक तिथं त्यांचा जीव वाचवण्यासाठी तिथं अर्ज भरतील आणि त्या माणसाला पदावरून हटवण्यासाठी प्रयत्न करतील, किंवा त्या पक्षाच्या चिन्हावर आम्ही अजिबात मतदान करणार नाही. तरच ही लोक त्याला आळा बसेल. आता प्रशासनाकडे तुमची नेमकी मागणी काय राहील, इशारा काय आहे? हे बघा, आता त्यांना अटक झालेली आहे, कारवाई चालू आहे. पण राज्य शासन असेल, तिथले त्यांच्या पक्षाचे नेते असेल, त्यांनी एकदम पद त्याचं काढून घेतलं पाहिजे आणि हे देशामध्ये उदाहरण झालं पाहिजे की सरळ मार्गाने प्रामाणिकपणे सेवा करणारा सॉफ्ट टार्गेट म्हणून जर त्याला मारहाण करत असाल तर तुमचं पद जाऊ शकतंय. त्यामुळे ह्याची धाक बसेल. ज्या पद्धतीने तुमच्यावर एखादी केस बसली की तुम्ही पासपोर्ट काढू शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही, त्या पद्धतीने डॉक्टरांना मारहाण केली तर तुम्ही नगरसेवक व्हायच्या लायकीचे नाहीत, एवढं मात्र आम्ही तुम्हाला त्यांना जाणून द्यायला पाहिजे. नक्कीच आणखी काही पदाधिकारी आपण त्याशी बोलूया. काय नेमकी आता भूमिका तुमची राहणार आहे, शासनाला या निमित्तानं काय इशारा द्या? आता डॉक्टर या मानसिकतेवर आलेले आहेत. खरं सांगायचं तर की आता फक्त शासनाचं आत्तापर्यंत आम्ही पाहिलं, शासनाच्या फक्तवर आम्ही अवलंबून राहणार नाही. आम्ही स्वतःहून काही भूमिका घ्यायची आमच्या वेगवेगळ्या डॉक्टर संघटनांनी ठरवलेलं आहे. राजकीय असेल आणि रस्त्यावरची भूमिका असेल, या टक्क्याने या अशा फाळकूट दादांना किंवा ज्यांची पात्रता नाही डॉक्टरवर हात उचलण्याची, अशी सुद्धा कुणी येतं आणि डॉक्टरवर हात उचलतं, याविषयी तीव्र भावना सर्व डॉक्टरांच्या आहेत. त्याला जशाच तसं प्रत्युत्तरसुद्धा दिलं जाईल अशी भूमिका या ठिकाणी भविष्यामध्ये डॉक्टरांच्याकडून निश्चित घेतली जाईल. आज काय आंदोलनाचं स्वरूप काय होतं? आज सर्व डॉक्टरांनी आपली एकजूट दाखवण्यासाठी प्रथम एकत्र यायचं आम्ही ठरवलं आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टीचा तीव्र निषेध करायचा आणि प्रशासकीय यंत्रणेला यासंबंधी निवेदन द्यायचं अशी भूमिका आज या आंदोलनानिमित्त आम्ही घेतली. रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे, त्यानिमित्तानं न्यायालयीन लढा पण लढण्याची काही इच्छा आहे का? निश्चितच या घटनेमध्ये जर त्या नगरसेवकावरती संबंधित नगरसेवकावरती जर योग्य कायद्यानुसार कारवाई नाही झाली, जी शासनानं तरतूद केली आहे, तर निश्चित राज्यभरामध्ये सर्व डॉक्टर रस्त्यावर उतरतील आंदोलनासाठी आणि योग्य ती भूमिका पार पाडायला शासनाला भाग पाडतील, असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणखी काही प्रतिनिधी आपल्याशी बोलणार आहेत. या डॉक्टरांवर हल्ल्याच्या विरोधामध्ये कायदा असतानाही तो पाळला जातो की न पाळला जातो, काय होतं? प्रिव्हेन्शन ऑफ व्हायलन्स ॲक्ट अगेन्स्ट डॉक्टर हा कायदा 2020 पासूनच्या आधीपासून पण आहेच आणि याचे जे कलम आहेत त्याप्रमाणे प्रत्येक दवाखान्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे बोर्ड लावले जातात किंवा असे आहेत. पण ज्यावेळेस असा हल्ला वगैरे होतो तर कोणाचा तरी दबाव येतो आणि त्या प्रकारच्या केसेस न होता दुसराच कुठला तरी केसेस होता, असं होतं. आणि जर अशा प्रकारच्या लोकांनी ज्यांनी हल्ले केलेत वगैरे ह्यांच्यावर जर कडक एकदा शिक्षा झाली आणि असे जर एक्झाम्पल सेट झाले तर याच्या पुढं परत हल्ला करणारी लोक जे आहेत त्याचा विचार करतील. तर असे काही एक्झाम्पल सेट होणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय लागून त्यांना शिक्षा होणं गरजेचे आहे. खरं पाहायला गेलं तर डॉक्टर हा परमेश्वर मानला जातो, दुसरा देव समजलं जातं डॉक्टरला. परंतु या डॉक्टरांवर जर अशा तऱ्हेचे हल्ले होत असतील तर इथून पुढच्या काळामध्येही या अशा लोकांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून लढाई लढणारच आहोत. परंतु यापुढं जर शासनानं त्यांना कठोरातील कठोर शिक्षा नाही दिली तर न्यायालयातही आम्ही
न्यायालयाचे दरवाजे ठोठावू अशा तऱ्हेचा इशारा या डॉक्टरांच्या वतीनं देण्यात येतोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.